नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम कशाला म्हणतात हे पाहिले आहेत. तसेच सर्वनामाचे मुख्य प्रकारापैकी पुरुषवाचक सर्वनामाचे उपमुख्य प्रकार तिन्ही पाहिले आहेत. आता पुढील सर्वनामाचे मुख्य प्रकार पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वनामाचा पहिला प्रकार म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम पाहिला आहे. तर आज आपण सर्वनामाचा दुसरा प्रकार पाहू. दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. तुम्हाला माहीत आहे का विद्यार्थी मित्रांनो, दर्शक म्हणजे काय? दर्शकचा अर्थ दाखविणे. जी सर्वनामे एखादी गोष्ट दाखविण्याचे काम करते त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. उदाहरणार्थ, तो आमचा बैल आहे. तो आमचा बैल आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणजे तो दाखवायचे काम करते म्हणून ती दर्शक सर्वनाम आहे. दुसरे उदाहरण घेऊ. ती माझी स्कूटी आहे. ती माझी स्कूटी आहे म्हणजे ती हे दाखविण्याचे काम करते म्हणून ते दर्शक सर्वनाम आहे. तिसरे उदाहरण घेऊ. ते माझे घर आहे. ते हे दाखविण्याचे काम करते म्हणजे ते माझे घर आहे असे आपण म्हणू शकतो म्हणून ते दर्शक सर्वनाम आहे. सर्वनामाचा पुढचा मुख्य प्रकार घेऊ आपण. पुढचा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. संबंधी म्हणजे दोन वाक्यातील संबंध दाखवणे. ज्या सर्वनामाचा उपयोग दोन वाक्यातील किंवा दोन गोष्टींमधील संबंध दाखविण्यासाठी केला जातो त्याला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, जो, जी, जे, ज्या इत्यादी वाक्य पाहू. जो मेहनत करतो तोच यशस्वी होतो. जो हे संबंधी सर्वनाम आहे. पुढचं वाक्य, जे चांगले काम करतात त्यांनाच बक्षीस मिळतात. सर्वनामाचा मुख्य प्रकार पुढचा घेऊ. प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोण, कोणता, कोणती, किती इत्यादी. कोण बाजारात गेले. कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे. दुसरे वाक्य पाहू. कोणता मुलगा जिंकला. कोणता हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. कोणती मुलगी गाणे म्हणते. कोणती हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. किती विद्यार्थी आले. मित्रांनो, समजले का तुम्हाला प्रश्नार्थक सर्वनाम कशाला म्हणतात आणि त्याचे वाक्य उदाहरणे समजले असेल तर आता पुढचा मुख्य प्रकार घेऊ. पुढील प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित म्हणजे निश्चित नसलेले. अनिश्चित सर्वनामाची व्याख्या पाहू. जी सर्वनामे आपल्याला एखादी अनिश्चित गोष्ट दाखवतात त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ, कोणीतरी मला हाक मारली. कोणीतरी म्हणजे निश्चित नाही कोणी मारले ते म्हणून हे अनिश्चित सर्वनाम आहे. दुसरे उदाहरण घेऊ. कोणीतरी दार उघडले. कोणीतरी म्हणजे निश्चित नाही कोणी दार उघडले ते म्हणून हे अनिश्चित सर्वनाम आहे. पुढचं उदाहरण घेऊ. पुढचं उदाहरण, काहीतरी आवाज आला. काहीतरी म्हणजे निश्चित नाही कशाचा आवाज आला ते म्हणून हे अनिश्चित सर्वनाम आहे.
मित्रांनो, समजलं का तुम्हाला अनिश्चित सर्वनाम कशाला म्हणतात ते? चला तर मग पुढचा मुख्य प्रकार घेऊ. पुढचा मुख्य प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनामाची व्याख्या पाहू. ज्या सर्वनामातून कर्त्याचाच निर्देश होतो म्हणजे स्वतःचा बोध होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. उदाहरणार्थ, तू स्वतः निर्णय घे. स्वतः म्हणजे आत्म्यातून स्वतः निर्णय घेणे म्हणजे आत्मवाचक सर्वनाम आहे. दुसरे उदाहरण, मी स्वतः हे काम केले आहे. स्वतः म्हणजे माझ्या आत्म्यातून मला वाटलं ते काम करावं म्हणजे हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पुढचं उदाहरण, तिने स्वतः स्वयंपाक केला. स्वतः म्हणजे त्याला आत्म्यातून वाटलं की आपण स्वयंपाक करावा म्हणून हे आत्मवाचक सर्वनाम आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्वनामाचे मुख्य प्रकार 6 पाहिले आहे. उद्याच्या भागामध्ये आपण दुसऱ्या व्हिडिओसोबत नक्की भेटू. धन्यवाद.